आज आपण भारताच्या एका खास भागाची गोष्ट पाहणार आहोत. हो, कोकण किनारपट्टी. ही नुसतीच एक किनारपट्टी नाहीये, तर वारा आणि पाण्याने घडवलेली एक अद्भुत भूमी आहे. निसर्गाच्या दोन प्रचंड शक्ती, त्यांच्या संघर्षातून ही भूमी कशी तयार झाली, चला तर मग जाणून घेऊया. एक साधा प्रश्न आहे, पण उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, एक अशी शक्ती जी कधीच थांबत नाही, ती जेव्हा एका अशा वस्तूला आदळते जी कधीच हलत नाही, तेव्हा काय होतं? अहो, हाच प्रश्न म्हणजे कोकणची संपूर्ण कहाणी आहे. खरं तर ही निसर्गाच्या दोन मोठ्या ताकदींमधल्या एका नाट्यमय संघर्षाचीच गोष्ट आहे. तर मग या कथेची सुरुवात करूया अगदी मुळापासून. कोकण म्हणजे नेमकं काय? कुठे आहे हा प्रदेश? चला बघूया. कल्पना करा, एका बाजूला पसरलाय अथांग विशाल अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला भिंतीसारखा उभा आहे आपला सह्याद्री. ह्या दोघांच्या मध्ये अगदी सँडविच झाल्यासारखी एक अरुंद किनारपट्टी आहे. हो, हाच तो कोकण. आणि ह्याच अनोख्या रचनेमुळे इथलं हवामान, इथला निसर्ग सगळंच काहीतरी वेगळं आहे, एकदम अद्वितीय. आता येऊया या कथेच्या मूळ संघर्षाकडे, म्हणजे या प्रदेशाला आकार देणाऱ्या दोन मुख्य गोष्टींकडे. एकीकडे समुद्र, दुसरीकडे पर्वत. जेव्हा हे दोघे भेटतात तेव्हा नेमकं काय घडतं पाहूया. यांना फक्त नैसर्गिक घटक म्हणणं म्हणजे कमी लेखण्यासारखं होईल. हे तर आहेत दोन महाशक्ती, दोन योद्धे. बघा, एका बाजूला आहे विशाल, दमट आणि प्रचंड शक्तिशाली अरबी समुद्र, आणि त्याला रोखायला दुसऱ्या बाजूला उभा आहे उंच, अचल एक मोठा अडथळा बनून आपला सह्याद्री. बरं, मग होतं काय? समुद्रावरून बाष्पाने भरलेले वारे येतात आणि थेट सह्याद्रीवर आदळतात. आता सह्याद्री त्यांना पुढे जाऊच देत नाही, त्यामुळे या वाऱ्यांना वर चढण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो. आणि मग जसजसे हे वारे वर जातात तसतसे थंड होतात, त्यातील बाष्पाचं रूपांतर होतं पाण्यात, आणि मग कोसळतो मुसळधार पाऊस. याच प्रक्रियेला म्हणतात प्रतिरोध पर्जन्य, आणि हाच कोकणच्या हवामानाचा खरा आधारस्तंभ आहे. ही जी काही भौगोलिक जुळवाजुळव आहे ना, ती एका खूप मोठ्या पाहुण्याला आमंत्रण देते. तो पाहुणा म्हणजे अर्थातच मान्सून. आणि हे जे मान्सूनचं आगमन आहे ते कोकणासाठी खूपच खास असतं. म्हणजे असं समजा की कोकणची ही रचना नैऋत्य मान्सूनला जणू काही आवाज देऊन बोलावते. आणि गंमत काय माहितीये, भारतात मान्सूनचा जो पहिला आणि सगळ्यात जोरदार फटका बसतो ना, तो याच प्रदेशाला बसतो. हा समुद्र आणि पर्वताचा खेळ येणाऱ्या मान्सूनला अजूनच ताकदवान बनवतो. आणि किती पाऊस पडतो याचा अंदाज आहे बघा, 4,500 मिलीमीटर. काही भागांमध्ये तर वर्षाला एवढा पाऊस पडतो. विचार करा, केवढा प्रचंड पाण्याचा साठा दरवर्षी या जमिनीवर कोसळत असेल. तर कोकणातला सरासरी पाऊस बघितला तर तो साधारणपणे 2,500 ते 4,500 मिलीमीटरच्या दरम्यान असतो. म्हणजे कमीत कमी पाऊससुद्धा प्रचंडच आहे. आणि याचमुळे तर कोकणातली सृष्टी इतकी हिरवीगार, इतकी सळसळती, जिवंत वाटते. मग या सगळ्याचा परिणाम काय होतो? सोपा आहे. कोकणचं हवामान बनतं उष्णकटिबंधीय. म्हणजे वर्षभर साधारणपणे तापमान जास्तच असतं आणि हवेत कायम दमटपणा असतो. उच्च आर्द्रता हे कोकणच्या हवामानाचं एक अविभाज्य अंग आहे. बरं, आत्तापर्यंत आपण निसर्गाबद्दल, हवामानाबद्दल बोललो, पण या अशा खास वातावरणात जे लोक राहतात त्यांचं काय? चला, आता या प्रदेशाच्या मानवी पैलूवर एक नजर टाकूया. प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर कोकण विभाग या 7 जिल्ह्यांनी बनला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, मग ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सगळ्यात शेवटी सिंधुदुर्ग. या प्रत्येक जिल्ह्याची ओळख वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, पण या सगळ्यांना एका धाग्यात जोडणाऱ्या दोन गोष्टी आहेत, तोच समुद्र आणि तोच सह्याद्री. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोकणचं हवामान, इथली संस्कृती, इथली जीवनशैली, या सगळ्यावर इथल्या भूगोलाचा इतका पगडा आहे की असे वाटतं जणू कोकणचं नशीब त्याच्या मातीतच, त्याच्या जडणघडणीतच लिहिलं गेलं आहे. खरंच तसं असेल का? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?